नाशिकमधील टीसीएस अत्याचार आणि धर्मांतरण प्रकरणातील आरोपी निदा खानला अटक. निदा खानला छत्रपती संभाजीनगरमधून अटक. निदा खानला आज कोर्टात हजर करण्याची शक्यता. पुण्यातील गणेश पेठेत अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचाराचा प्रयत्न. 46 वर्षीय आरोपीनं चॉकलेट देण्याच्या आमिषानं मुलीला दुकानात बोलवत अत्याचार करण्याचा प्रयत्न केला. मुलीनं आरडाओरड करत स्वतःची सुटका करून घेतली. आरोपी दुकानदार ताब्यात. थेऊर प्रकरणातील आरोपी विरोधात 24 तासात आरोपपत्र दाखल. लहान मुलीला खाऊचं आमिष दाखवून अत्याचाराचा प्रयत्न. पोलिसांकडून प्रकरण जलद गतीनं चालवण्यासाठी तातडीनं प्रक्रिया. श्रीधर लिंबाजी कांबळे असं आरोपीचं नाव. पुण्यातील नर्हे, हडपसर, वाघोली आणि वानवडी परिसरातून 6 अल्पवयीन मुलींचं अपहरण. 15 ते 17 वयोगटातील या मुलींना फूस लावून पळवून नेल्याचे गुन्हे दाखल. वाढत्या घटनांमुळे पोलिसांसमोर तपासाचं मोठं आव्हान. 2029ला देखील सुनेत्रा पवार बारामतीतून निवडणूक लढवतील. सुनेत्रा पवार यांनी मुख्यमंत्री व्हावं अशी बारामतीकरांची इच्छा. जय पवार यांचं वक्तव्य. प्रत्येकाला आपल्या भावना व्यक्त करण्याचा अधिकार. मुख्यमंत्री होण्यासाठी संख्याबळाची आवश्यकता असते ते फडणवीसांकडे आहे. जय पवार यांच्या वक्तव्यावर मंत्री जयकुमार गोरे यांची प्रतिक्रिया. सुनेत्रा पवार चांगल्या मताधिक्यानं निवडून आल्यानंच जय पवार यांना पुढचे स्वप्न पडत असतील. मंत्री भरत गोगावले यांची प्रतिक्रिया. तर कुणीही इच्छा व्यक्त करू शकतो, त्याबाबत दुमत नाही, गोगावलेंचं वक्तव्य. राज्यसभेवर पाठवा असा माझा आग्रह नाही. पक्ष जो निर्णय घेईल तो मान्य असेल. मंत्री छगन भुजबळ यांनी स्पष्ट केली भूमिका. विधानसभेवर निवडून आल्यानंतर सुनेत्रा पवार यांच्याकडून राज्यसभा खासदारकीचा राजीनामा. रिक्त जागी छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा. शरद पवार आज सातारा जिल्ह्याच्या दौऱ्यावर. राष्ट्रवादीकडून पवारांच्या दौऱ्यासंदर्भात पोस्टर जारी. आजारपणामुळे पवार राजकीय कार्यक्रमात सहभागी झाले नव्हते. आता प्रकृती ठीक असल्यानं पवार पुन्हा सक्रिय होणार. मुंबईतील मासळी बाजारात मासे कापून विक्री करणं किंवा साफ करण्यावर बंदीचा पालिकेचा निर्णय. यानंतर मुंबईतील कोळी महिला आक्रमक. दरम्यान असा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. महापौर रितू तावडे यांचं स्पष्टीकरण. मासे कापून विक्री न करण्याचे कुणीही आदेश दिले नाही. भाजपच्या गणेश खणकर यांची प्रतिक्रिया. जाणून बुजून चुकीचं नरेटिव्ह पसरवलं जाते. गणेश खणकर यांची प्रतिक्रिया. अंबरनाथ पालिकेत गटाचा निकाल शिंदेंच्या शिवसेनेच्या बाजूनं. शिंदेंच्या शिवसेनेच्या 32 नगरसेवकांचा गट वैध ठरला. भाजपला उपनगराध्यक्षपद गमवावं लागलं. शिवसेनेचा एक स्वीकृत नगरसेवकही वाढणार. रायगडच्या म्हसळा नगर परिषदेत शिंदेंच्या शिवसेनेची सत्ता. नगराध्यक्षांच्या केबिनमधून तटकरेंचा फोटो काढून टाकला. म्हसळा नगर पंचायतीत काँग्रेस आणि शिंदेंच्या शिवसेनेची युती. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील भाजपचे ज्येष्ठ नेते भातू मान्येकर यांनी लावलेल्या बॅनरमुळे आमदार निलेश राणे आक्रमक. मतदारसंघातील विकास कामांचं श्रेय रवींद्र चव्हाण यांना देणारा बॅनर लावल्यानं महायुतीत संघर्ष. त्या म्हाताऱ्याचा बंदोबस्त करा. निलेश राणे यांचं खळबळजनक वक्तव्य. बुलढाण्याच्या खामगाव शहरात 2 गटात तुफान राडा. किरकोळ वादातून झालेल्या राड्यानंतर दोन्ही गटाकडून दगडफेक. दगडफेकीत काही जखमी, काही वाहनांचंही नुकसान. पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर परिस्थितीवर नियंत्रण. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांविरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई. 3743 वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव. पुरंदर आंतरराष्ट्रीय विमानतळ भूसंपादन संमतीला सुरुवात. संमती देणाऱ्या पहिल्या शेतकऱ्याला चेक देण्यात आला. शेतकऱ्यांची संमती 10 जूनपर्यंत स्वीकारण्यात येणार. 10वी बोर्डाचा आज निकाल लागणार. दुपारी 1 वाजता निकाल ऑनलाईन पाहता येणार. 10वीच्या विद्यार्थ्यांची उत्कंठा शिगेला. पुण्यात गेल्या काही दिवसांच्या थंडाव्यानंतर उन्हाचा पारा वाढला. कमाल तापमानात मोठी वाढ झाल्यानं पुणेकर उकाड्यानं हैराण. पुढील 2 दिवसात पारा 40 अंश सेल्सिअसच्या पुढे जाण्याची शक्यता. नागरिकांना काळजी घेण्याचं आवाहन. पुण्यात बनावट नोंदणी करणाऱ्यांवर गुन्हे दाखल होणार. मिळकत कर वाचवण्यासाठी बनावट कागदपत्र सादर केल्याचा प्रकार उघड. महापालिकेकडून तपासणी सुरू. दोषी मिळकतदारांवर फौजदारी गुन्हे दाखल करण्याचा निर्णय. पुणे जिल्ह्यात 45 शाळा अनधिकृत. पुणे पिंपरी चिंचवड ग्रामीण भागातील अनधिकृत शाळांची यादी जाहीर. यादीत पुणे हद्दीतील 12 शाळा, पिंपरी चिंचवड पालिका हद्दीतील 9 शाळा अनधिकृत, तर ग्रामीण भागातील 24 शाळा अनधिकृत असल्याची माहिती. पुण्याच्या डेक्कन परिसरातील छत्रपती संभाजी महाराज स्मारकाचं सुशोभीकरण होणार. महापालिकेकडून 3,24,00,000 रुपयांच्या खर्चाला स्थायी समितीची मान्यता. मुंबईतील पंचतारांकित हॉटेल. पालिकेच्या रडारवर. मराठीत नावं नसलेली हॉटेल्स पालिकेच्या रडारवर. पवईतल्या वेस्टिन हॉटेलला पालिकेच्या विधी आणि न्याय विभागाची नोटीस. वेस्टिन हॉटेलचं नाव इंग्रजीत असल्यानं पालिकेची नोटीस. शासनाकडून स्टेनो पदभरती मूर्त घोषित. विद्यार्थ्यांचं नुकसान. पदभरती मूर्त घोषित केल्यानं विद्यार्थी हतबल. लघुलेखकाची पदभरती करून विद्यार्थ्यांना वेळ द्यावा. लघुलेखक विद्यार्थ्यांची शासनाकडे मागणी.
बीडमधील राष्ट्रीय महामार्ग भूसंपादन आणि मावेजा घोटाळा प्रकरणात बीडचे तत्कालीन जिल्हाधिकारी अविनाश पाठक यांना अटक. लातूरमधील राहत्या घरातून कारवाई. पोलीस अधीक्षक नवनीत कावत यांनी अटक केल्याची दिली माहिती. छत्रपती संभाजीनगरच्या स्थायी समितीच्या सभापतींकडून नालेसफाईची पाहणी. सेना भवनाचे नाल्यावरील लेव्हल कमी असल्यानं संताप. अतिक्रमण होत असेल तर कारवाई होणार. अनिल मकरिय यांची वक्तव्य. मकरिय यांनी गांधीनगर भवानीनगरमध्ये जाऊन पाहावं. अंबादास दानवे यांचं उत्तर. निळवंडे धरणाच्या पाण्यासाठी शेतकऱ्यांचं पाण्यात उतरून आंदोलन. संगमनेरमधील तळेगाव दिघेत निळवंडे धरणाच्या कालव्यात उतरून आंदोलन. सिन्नर तालुक्यातील शेतकऱ्यांचं पाण्यासाठी आंदोलन. नाशिकच्या सटाण्यात कांदा उत्पादक शेतकरी आक्रमक. कांद्याला 50 रुपयाचा भाव मिळत असल्यानं शेतकरी आक्रमक. कांदा उत्पादक शेतकऱ्यांचं बाजार समितीच्या बाहेर आंदोलन. जळगावच्या कासोद्यात प्रतिबंधित HTBT कापूस बियाणं जप्त. कृषी विभागाची मोठी कारवाई. 4,80,000 रुपयांची बियाणी जप्त. पिंपरी चिंचवडमध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांना विरोधात वाहतूक पोलिसांची कारवाई. 3,743 वाहन चालकांचा परवाना निलंबित करण्याचा प्रस्ताव. जळगावमध्ये अनेक गावात भीषण पाणी टंचाईची समस्या. जिल्ह्यात केवळ 460 गावातच जलजीवन मिशनच्या योजनेची कामं पूर्ण. 906 गावांमध्ये जलजीवन मिशन योजनेची कामं पूर्ण नाही. यवतमाळच्या नेरमधील अजंती पारधी बेड्यावर रोज टँकरनं पाणी पुरवठा होणार. मंत्री संजय राठोड यांनी घेतली दखल. पारधी बेड्यावरील 6 वर्षाची चिमुकली पाणी आणण्यासाठी गेला असता तिचा मृत्यू झाल्याची घटनेची दखल घेत मंत्री संजय राठोड यांच्याकडून गावासाठी टँकरची व्यवस्था. रत्नागिरीच्या संगमेश्वरमध्ये वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. उकाड्यानं त्रस्त नागरिकांना काही प्रमाणात दिलासा. आंबा उत्पादक शेतकरी चिंतेत. मुंबईत डॉक्टर ई. मोसेस मार्गावरील मुख्य जलवाहिनीला गळती. जलवाहिनी दुरुस्त करण्याचं काम युद्धपातळीवर. जलवाहिनीच्या दुरुस्तीसाठी मुंबईतील काही भागात आज पाणी पुरवठा पूर्णपणे बंद राहणार तर काही भागात कमी दाबानं पाणी पुरवठा. वाशिम जिल्ह्यात उष्णतेचा कहर कायम. जिल्ह्यात 42.6°C तापमानाची नोंद. विदर्भातील जिल्ह्यांमध्ये सर्वाधिक तापमानाच्या यादीत इतिहासात पहिल्यांदाच वाशिम जिल्हा अव्वल स्थानी. राज्यातील अनेक जिल्ह्यांना अवकाळी पावसाचा तडाखा. नाशिक, नंदुरबार, अकोला, अमरावती, वाशिमसह बीडमध्ये पावसाच्या सरी तर ठाण्याच्या वांगणी परिसरात वादळी वाऱ्यामुळे घरावरील पत्रे उडाले. नांदेड जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसाची हजेरी. पावसात शिजवून वाळत घातलेल्या हळदीचं नुकसान. पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाचा फटका. लग्न समारंभाला छत्री धरून विवाह आटोपण्याची वधूवरावर वेळ. रायगडच्या कर्जत आणि खोपोलीत वादळी वाऱ्यासह पाऊस. लग्नाचे मंडप उडाल्या तसंच कापलेलं उन्हाळी भात पीकही भिजल्यामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. नाशिकच्या लासलगावमध्ये बेदाण्याचा व्यवसाय अंतिम टप्प्यात. अनेक अडचणींचा सामना करून बेदाण्यांना दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. छत्रपती संभाजीनगरमध्ये महिलेची दगडानं ठेचून हत्या. गंगापूर तालुक्यातील गवळी शिवारात मृतदेह आढळला. बँकेच्या कामासाठी गेलेल्या सुमन काकडे यांची हत्या. अमरावतीच्या बडनेरामध्ये अतिक्रमण कारवाई दरम्यान आत्मदहनाचा प्रयत्न. नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला. आंबा विक्रेत्याकडून आत्मदहनाचा प्रयत्न. प्रशासनाकडून सुरू असलेल्या कारवाई दरम्यान घटना. अकोल्यात दिवसाढवळ्या सराफा दुकानावर दरोडा. बंदुकीचा धाक दाखवत रोख रक्कम आणि दागिने लंपास. शहरातील आदर्श कॉलनी भागातील घटना. पोलिसांकडून आरोपींचा शोध सुरू. छत्रपती संभाजीनगर शहरात नगरसेवकाच्या घराजवळ चोरीचा थरार. नगरसेवक मुन्शी भिकन शेख यांच्या घराजवळील गाडी चोरण्याचा प्रयत्न. मुन्शी यांचा चोरट्यांना रोखण्याचा प्रयत्न. चोरट्यांनी गाडी थेट मुन्शी यांच्या अंगावर घातली. गडचिरोली विमानतळासाठी होणाऱ्या जमीन अधिग्रहणाला शेतकऱ्यांचा विरोध. अधिग्रहण सुरू असताना महसूल अधिकाऱ्यांविरोधात शेतकऱ्यांचं घेराव आंदोलन. नाशिकच्या लासलगावमध्ये बेदाण्याचा व्यवसाय अंतिम टप्प्यात. अनेक अडचणींचा सामना करून बेदाण्यांना दर मिळत नसल्यानं शेतकऱ्यांमध्ये नाराजी. नांदेडमध्ये ग्रामीण पोलिसांच्या कारवाईत 4,800 शस्त्र जप्त. तलवारी गुप्तीसह वेगवेगळ्या प्रकारची धारदार शस्त्र जप्त करत आरोपीला अटक.